नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. नाशिकची जागा शिंदेंना आणि पालघरची जागा भाजपला मिळते. नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर नाशिकचा निर्णय शिंदेंनी घ्यावा असं बावनकुळेंनी सांगितलेलं आहे. तर पालघरची जागा आम्ही जाहीर करू असं बावनकुळे म्हणतायत. रिॲक्शनाची आपण मोठी बातमी पाहतोय. नाशिकची जागा शिंदेंनाच तर पालघरची जागा भाजपला मिळते. नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाशिकचा निर्णय शिंदेंनी घ्यावा असं बावनकुळे म्हणतायत. तर पालघरची जागा ही आम्ही जाहीर करू असं बावनकुळे म्हणतायत. नाशिकच्या जागेवर काय ठरलं मानते? एकनाथ शिंदेजींना निर्णय करायचा आहे. एकनाथ शिंदेने निर्णय करायचा आहे. एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं. पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील. खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतात महायुतीच्या राजकारणामध्ये. तसा हा झालेला आहे. काही कोणाचं कमी करणं, भुजबळ साहेबांचं कमी करणं, हे गोष्ट खरी आहे की भुजबळ साहेबाला मान्यता आहेत. आमच्या वरिष्ठ नेतृत्वानी आणि सर्वांनीच म्हटलं की भुजबळ साहेब हे नेते आहेत, त्यांनाही लढवलं पाहिजे. पण महायुतीच्या राजकारणामध्ये शेवटी सीट शिंदेकडे आहेत ना. ही सीट जर पुन्हा आपल्याकडे भाजपकडे असती तर आम्ही कॉम्प्रोमाइज केलं असतं. पण एकनाथ शिंदेजीकडे सीट असल्यामुळं, त्यांची सिटिंग सीट असल्यामुळं त्यांनाही कुठं नाही म्हणता येणार. पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल. पालघरची जागा जी होती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले की आता ती जागा ते लढवणार. कदाचित त्यांच्या चर्चेमध्ये ती जागा जर त्यांनी मागितली असेल किंवा शिंदे साहेबांनी दिली असेल याबद्दलची कल्पना नाही. जर दिली असेल तर निश्चितच आम्ही पण त्या जागेला त्यांना मदत करणार. तर नाशिकमधून किरण ताजणे आपल्या सोबत आहेत. किरण, नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. नेमकी कधीपर्यंत या नावाची घोषणा होईल? अमित, खरं म्हणजे आजच्या दिवशी नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल असं गेल्या 24 तासांपासून सांगितलं जात आहे. आणि याबाबत स्वतः मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आणि याशिवाय छगन भुजबळ यांच्याकडनं देखील याबाबतचे संकेत देण्यात आलेले आहे. हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीचं वरिष्ठ पातळीवरच्या अनेक नेत्यांकडनं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकूणच नाशिकच्या जागेचा जो तिढा गेल्या दीड महिन्यांपासून सुरू होता तो सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती मिळते. कल्याण आणि ठाणे या 2 जागांची उमेदवारी जाहीर करत असताना नाशिकच्या जागेचा देखील त्यामध्ये समावेश असेल अशा स्वरूपाची माहिती दिली जात होती. मात्र तसं घडलं नाही. आता नाशिकच्या बाबत सविस्तर या संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच याबाबत स्पष्टीकरण देतील अशा स्वरूपाचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेचा उमेदवार कोण असणार, डझनभर इच्छुक उमेदवार होते, त्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार अशा वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या. इतकंच काय तर मध्यंतरीच्या काळामध्ये छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झालं होतं आणि त्यामध्ये जे नाराज आहेत त्या अनेक समर्थकांकडनं देखील भुजबळांनीच निवडणूक रिंगणामध्ये राहावं अशाही स्वरूपाची मागणी केली जात होती. असं सगळं असताना आता हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशा स्वरूपाचं सांगितलं जात आहे आणि वरिष्ठ पातळीवरनं तशी माहिती मिळते. मात्र अंतिम क्षणी नेमकं काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. निश्चित आपल्यासोबत ओम देशमुख सुद्धा